आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। शिरोळ नगर परिषद कामकाजात कसूर। मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडरावांना सक्तीच्या रजेवर पाठवले। पृथ्वीराज सिंह यादव। शिरोळ नगरपालिकेच्या कामकाजात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे, त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे। शहराच्या पाणीपुरवठा योजनेची 1 वर्षाने वाढवून दिलेली मुदतही 28 जुलै 2025 रोजी संपणार आहे। या मुदतीत योजनेचे काम कितपत होते ते पाहून पाणी योजनेने काम रेंगाळल्याप्रकरणी दोषींवर जबाबदारी निश्चित करून पालकमंत्र्यांच्या समवेत बैठक घेऊन कोणती कारवाई करावी या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शिरोळच्या शिष्टमंडळास दिले। शिरोळ नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वात शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरू होते। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की नगरपालिकेचा मनमानी व बेकायदेशीर आणि भोंगळ कारभार झाला आहे। या प्रकरणी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करावे। शिरोळ पाणीपुरवठा योजनेची मुदत संपूनही योजनेचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे या पाणी योजनेचा ठेका रद्द करून कन्सल्टंट बदलण्यात यावा। तसेच शिरोळ नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। दरगू गावडे यांनी शिरोळ तालुका हा पूरबाधित तालुका आहे। महापुराचे संकट आल्यास शिरोळ पालिका प्रशासनाचा कारभार चालवण्याकरिता नगरपालिकेत सक्षम अधिकारी कायमस्वरूपी असावा, याकरिता तात्काळ शिरोळ नगरपालिकेला मुख्याधिकारी द्यावा अशी मागणी केली। शिरोळ पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळले आहे, या प्रश्नी दोषींवर जबाबदारी निश्चित केली जाईल। तसेच शिरोळकरांच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात नगर परिषद प्रशासनाचे सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या समवेत बैठक घ्यावी। यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी सरपंच गजानन संपकाळ, धनाजीराव पाटील नरदेकर, अविनाश उर्फ पांडुरंग माने, माजी नगरसेवक इम्रान अत्तार, विजय आर्गे, आनंदराव माने देशमुख, राहुल यादव, बाळासाहेब कोळी, भगवान आवळे, भालचंद्र ठोंबरे, निलेश गावडे, प्रफुल्ल कोळी, महेश माने, भीमराव पुजारी, ज्ञानेश्वर कोळी, अजित देशमुख, विजयराज कोळी उपस्थित होते। केबी न्यूज साठी शिरोळहून सुभाष गुरव।